नमस्कार, मी मेघाज रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे मसाले भात। तर कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेऊ। तेल सुद्धा गरम झालेलं आहे। एक चमचा जिरे टाकू, तमालपत्रीचं पान एक टाकू, एक दालचिनीचा तुकडा, 3 काळी मिरी घेतलेली आहेत आणि 2 लवंग। हे सगळं आता परतून घेऊ आपण तेलामध्ये। एक मोठा कांदा घेतलेला आहे उभा चिरून, तो सुद्धा आता परतून घेऊ लालसर असा। हे बघू शकताय कांदा परतून घेतलेला आहे। यात 2 हिरव्या मिरच्या टाकू आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकू आणि आलं लसूण पेस्ट सुद्धा चांगली तेलामध्ये परतून घेऊ आपण। एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे उभा चिरून, तो सुद्धा आता चांगला परतून घेऊ तेलामध्ये मऊ होईतोपर्यंत। हे बघू शकताय कांदा आणि टोमॅटो भाजलेला आहे। यात पाव चमचा हळद टाकू, एक छोटा चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला पावडर आणि हे आता मिक्स करून घेऊ आपण। हे बघू शकता आता मसाले चांगले मिक्स करून घेतलेले आहेत। यात आता तांदूळ टाकू आपण। तांदूळ मी 10 मिनिटं भिजत ठेवलेला पाण्यामध्ये आणि तो नितळून घेतलेला आहे। चांगलं मिक्स करून घेऊ। हे बघू शकताय तांदूळ आता मिक्स करून घेतलेला आहे। यात 2 वाटी पाणी टाकू आता। पाणी मी गरम करून घेतलेलं आहे। एका वाटीसाठी 2 वाटी पाणी टाकलेलं आहे। मीठ टाकू चवीनुसार। हे बघू शकता आता भाताला उकळी आलेली आहे। कुकरला झाकण लावू आणि बारीक गॅसवर 1 शिट्टी करून घेऊ। हे बघू शकताय भात आपला तयार झालेला आहे आणि कुकर मी थंड करून घेतलेला आहे। थोडी कोथिंबीर टाकू आणि मिक्स करून घेऊ परत एकदा भात आपण। तुम्हाला जरी साधी सोपी मसाले भाताची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।